हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल ग्रेस सनशाईन ब्लॉग्स. आज आपण एक सुंदरशी गोष्ट ऐकणार आहोत, बालपणीचा हिवाळा. तर चला मग आपण गोष्टीला सुरुवात करूया. ए आई, माझं स्वेटर शोधून दे ना गं, असं गण्या रोज संध्याकाळी ओरडायचा. गण्याची घरची परिस्थिती जरा बेताचीच होती. 2 बहिणी, आई, वडील असं त्यांचं कुटुंब. संध्याकाळी सगळे मित्र स्वेटर टोपी घालून यायचे, तेव्हा त्याला स्वेटरची आठवण यायची. एक दिवस हट्ट धरून बसला, माझे स्वेटर पाहिजे म्हणजे पाहिजे. आज गण्या कुणाचंच काही ऐकणार नव्हता. बरं बघते म्हणून आईने पोटमाळ्यावर ठेवलेलं गाठोडं काढलं आणि ती शोधू लागली. तेव्हा खेड्यात कसले कपाट आणि कसलं काय, पूर्ण चोळामोळा झालेलं स्वेटर सापडलं. गण्या आनंदी झाला, पण आईने ते स्वेटर काढून त्याच्या हातात दिलं. तसं ते 2-3 ठिकाणी फाटलंही होतं. आई, याला एक गुंडी देखील नाही. तसं त्याच्या आईने त्याच्या हातातून हिसकावलं आणि तिने गुंड्या लावून फाटकं शिवत ती त्याला काहीतरी बडबडत होती. आज गण्या एकदम खुश झाला. आज संध्याकाळी मित्रांसोबत खेळताना त्याने ते स्वेटर घातलं. लहानपण खूप निरागस असतं. कोण काय घालतं त्यापेक्षा आपल्याजवळ काय आहे ते घालण्यात विलक्षण आनंद असतो. सकाळी 10 वाजता शाळा असल्यामुळे आणि शाळेत युनिफॉर्म असल्यामुळे सकाळी काही स्वेटर घालायचं काम पडत नसे. तसा गण्या खोडकरच. मधल्या सुट्टीत हिवाळ्यात आलेले बोरं, चिंचा, पेरू तोडायला सगळ्यांना मिळून घेऊन जायचा. दगड मारून बोरं पाडायचा, झाडावर चढायचा, रोज एकाचं भांडण घरी आणायचा. त्याचा तो दिनक्रमच होता. बोरं, पेरू खाऊन सर्दी झाली की एका हाताने सारखं नाक पुसायचा. पण मित्रांसोबत संध्याकाळी सगळे मिळून शेकोटी करायचे. छान गप्पा मारत शेकोटीला पाला, पाचोळा, काड्या, कागद सगळं गोळा करून आणायचे आणि बसायचे टिंगल-टवाळक्या करत. एक पाठी असल्यामुळे शाळेत हुशार होता. मित्रांना देखील मदत करायचा. आपल्याजवळ जे आहे त्यातून तो घासभर मित्रांना द्यायचा. सकाळी शाळेत गेल्यावर उन्हात उभे राहून प्रार्थना, राष्ट्रगीत व्हायचं. कोवळ्या उन्हाने थंडी जाणवत नसे. वर्ष संपले. एकदा असंच गण्याची आई गण्याला म्हणाली होती, तू चांगला अभ्यास कर, मग मी तुला नवीन स्वेटर घेऊन देईल. तो मुळातच हुशार. स्वेटरसाठी आणखीन अभ्यास करू लागला. दरवर्षी 5वा-6वा नंबर आणणारा गण्या यावर्षी वर्गात पहिला आला होता. निकाल घरी आणून आईच्या हातात दिला. आईच्या पाया पडला. तशी त्याला आईने काहीतरी गोड म्हणून थोडीशी साखर भरवली आणि म्हणाला, आई, आता तरी घेशील ना मला नवीन स्वेटर? तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही छोटीशी गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.